शेतकरी मित्रांनो नमस्कार. नोवेल सीड्स मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो, आपण जे आहोत काकडीच्या प्लॉटवर आहोत. सध्या पाठीमागे आपण जवळजवळ 15 गुंठे काकडीचा प्लॉट लागलेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे, त्यांच्याकडून परिचय घेऊ की ही जी काकडी लावलेली नोवेल सीडची ग्लोरी प्लस याची लागवड किती केली, तोडे किती निघाले किंवा काकडीविषयी त्यांना काय वाटतं, मार्केटला रेट काय मिळत आहे. तर नमस्कार काका. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय एकदा सांगावा आणि काकडीबद्दल माहिती सांगा. माझं नाव चंद्रभान बाबूजी पुरकर. बर. ही गाव? काकडी गाव वावीठुशी आणि 15 गुंठे ही काकडी लावलेली. 15 गुंठे लावलेले. हो. किती पॅकेट बसले? 2 पाकिट बसले. ओके, 25 ग्रॅमचे 2 पॅकेट इथं पाकीट बसलेले. हो. आता पहिला तोडा जो चालू झाला लागवडीनंतर किती दिवसांनी चालू झाला? तो माझ्या मते 40-42 दिवसात पहिला तोडा. म्हणजे लागवडीनंतर हो. 40 दिवसामध्ये पहिला. आता कितवा तोडा झालाय? आजचा 4था तोडा आहे. आजचा तुमचा 4था हो. तोडा आहे. पहिल्या तोड्यापासून ते 4थ्या तोड्यापर्यंत किती माल निघाला? पहिल्या तोड्याला आम्ही साधारण चालू गरका दिला होता, 2 जाळ्या निघाल्या होत्या. बर. दुसऱ्या तोड्याला डायरेक्ट 8 जाळ्या निघाल्या. बर. तिसऱ्या तोड्याला डायरेक्ट 15 जाळ्या निघाल्या. 15 जाळ्या निघाल्या आणि आज 4थ्याला डायरेक्ट 18 निघाल्या. 18 जाळ्या. म्हणजे माल हा वाढत चालला. बरं, या हायब्रिड मध्ये आता लागवडीपासून तर आतापर्यंत कुठली रोगराई किंवा तुम्हाला येणारी कुठली अडचण काय वाटलं का? नाही, कुठलीच रोगराई काही नाही, कुठलीच अडचण नाही, काहीच नाही. माल चांगला निघतो. माल सेटिंग वगैरे एकदम जबरदस्त आहे. सेटिंग बेस्ट आहे. एकदम जबरदस्त. मित्रांनो सेटिंग एक नंबर आहे. या ठिकाणी त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला नक्की देऊ, तो सुद्धा पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचं, आता तुम्ही हा माल तोडल्यानंतर ज्यावेळेस मार्केटला घेऊन जाता हो. ही काकडी, तर त्यावेळेस व्यापारी असतील किंवा इतर जे शेतकरी आहे मार्केटचे, तर त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय या काकडीबद्दल? ग्लोरी म्हणजे काकडीवर म्हणजे नंबर 1लाच काकडी विकली बुवा, असं मार्केटमध्ये जर आम्हाला जातो ना, बर, तर नंबर 1लाच गिराईक भरपूर गोळा होतं. म्हणजे दुसऱ्या काकडीला काय रेट मिळतात आणि हिला दुसऱ्या काय मिळतात? काकडीला साधारण 170-80 असा रेट भेटतो. हा. आपल्या हिला डायरेक्ट 251-240 असा रेट. म्हणजे जवळजवळ 60 ते 70 हो. रुपयाचा फरक प्रति पडतो. जाळी मागे हो, राहतो. हो, राहतो. म्हणजे रेट सुद्धा आपल्याला रेट चांगले सुद्धा मिळतात. एकदम व्यवस्थित आहे. रोगराई सुद्धा अजिबात नाही. अजिबात नाही. आणि एका तुम्ही कंपॅरिझन बघू शकता, काहीच नाही. सेटिंग मोठ्या प्रमाणात मोठ्या आहे. प्रमाणात म्हणजे आता तुमचा जो निघणारा पुढचा तोडा आहे हा, आणि किती दिवसाला तोडा होतोय? दररोज करतो आम्ही. म्हणजे डेलीला तोडे? डेली. आता काल 15 होते, आज 18 निघाली. बरं. आता उद्या तुम्ही बघताच, उद्या 20 कॅरेट राहतील. इतर शेतकरी जे काकडी लावताय त्यांना हा जो ग्लोरी प्लस 1 आहे, ग्लोरी प्लस नोवेल सीडचा, हो. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मी तर म्हणतो हीच व्हरायटी लावली पाहिजे. बरं. मार्केटला बी इकायला बी चांगलं आहे. हा. आणि समजाच गोष्टीला महत्वाचं म्हणजे रोगराई त्याच्यावर काहीच नाही. रोगराई अजिबात नाही. माल भरपूर निघतो. माल भरपूर नाही. आणि मार्केटला गेले मार्केटला गेल्या लगेच म्हणजे गिराईक असं गोळाच होत डायरेक्ट असं. म्हणजे माल बघितल्या हो. लगेच व्यापारी गिराईक जमा होतात. निलावाच्या आधी 4-2 व्यापारी तिकडे येऊन बसलेच राहते. ओके, म्हणजे मालाच घ्यायचं. मार्केटमध्ये मागणी हो, मोठ्या मागणी आहे, प्रमाणात. मोठ्या प्रमाणात. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळेच आपण हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांना देतोय की या ठिकाणी लाईव्ह प्लॉट आता सध्या चालू आहे. पिंपळगाव बसवनच्या जवळ वावी जे गाव आहे त्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी हा प्लॉट चालू झालाय, 4था तोडा आहे. काकडीचा माल खूप चांगला निघतोय. सेटिंग अप्रतिम सेटिंग आहे, खूप माल लागलेला आहे आणि मार्केटला नेल्यानंतर याला भाव खूप चांगला मिळतोय. त्यामुळे तुम्ही काकडीची लागवड जर करत असाल तर ग्लोरी प्लस हा 1 निवडा. कुठली जर माहिती हवी असेल तर आपण नंबर सुद्धा शेअर करू, काकांचा सुद्धा नंबर शेअर करू, माझा सुद्धा नंबर आपण तुमच्यापर्यंत पाठवू. तुम्हाला बियाणं हे उपलब्ध नक्की होऊन जाईल. नोवेल सीडची ग्लोरी प्लस लावायला विसरू नका. धन्यवाद.